Hello student, welcome back on this online teaching learning platform of Anikant Education Society's Tuljaram Chaturjan College, Baramati. Here I am Gardade SH from the Department of Physics. Today we are going to start a new lesson number 9, which is optics. Students, we know that all around us there is a number of things are present. We believe that thing when we see it to our eyes. Therefore, there is a famous statement is that see it to believe it. For this, we must require light. Without light, we can't see these wonderful things. विद्यार्थी मित्रों, आपल्या लक्षात आलं असेल की आपल्या आजूबाजूला ज्या काही वस्तू आहेत त्या आपण डोळ्याच्या सहाय्याने बघितल्यावरच त्यावरती आपण विश्वास ठेवतो. म्हणून या वस्तू बघण्यासाठी आपल्याला लाईटची गरज आहे. ड्यू टू दॅट वी से दॅट देर इज ऑप्टिक्स इज अ टर्म and that optics is referred as a light. कोणत्याही वस्तू आपणाला बघण्यासाठी किंवा त्या वस्तू जेव्हा आपण बघितल्यानंतर विश्वास ठेवतो यासाठी मगाशी म्हटल्याप्रमाणे सी इट टू बिलीव्ह इट असं एक स्टेटमेंट वापरलं. मग कोणतीही वस्तू आपणाला जर बघायची असेल तर आपल्याला लाईटची गरज आहे. मग या लेसनमध्ये ऑप्टिक्सलाच आपण लाईट म्हणूया. Really, optics is a branch of physics which studies the bending of light. Actually, optics ही फिजिक्सची अशी शाखा आहे त्या शाखेमध्ये लाईटचा किंवा लाईट रेच्या बेंडिंगचा स्टडी केला जातो. अर्थात बेंडिंग म्हणजे काय तर ते आपणास या फिनॉमिनाहून लक्षात येईल. फिनॉमिनाज ऑफ लाईट विच आर रिफ्लेक्शन ऑफ लाईट, refraction of light, total internal reflection of light, and dispersion of light and prism. येत्या 10वी मध्ये रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन याचा जस्ट इंट्रोडक्शन पार्ट तुम्ही बघितला आहे. आता या वर्षी आणि या लेसनमध्ये आपण या फिनॉमिनाचा आणखी स्टडी करणार आहोत. आता बेंडिंग ऑफ लाईट म्हणजे काय तर एखाद्या सरफेसवरती किंवा मिरर सरफेस असेल, रिफ्लेक्टिंग सरफेस असेल किंवा ट्रान्सफर सरफेस असेल तर त्या सरफेसवरती ज्यावेळेस आपण लाईट किंवा लाईट रे इन्सिडेंट करतो तर त्या सरफेसपासून लाईट रे त्याचा मार्ग किंवा डायरेक्शन चेंज करतात. मग असं म्हणू शकतो की रिफ्लेक्टेड रे रिफ्लेक्ट फ्रॉम द रिफ्लेक्टिंग सरफेस, दे चेंज देअर पाथ, दे चेंज देअर ओरिजिनल पाथ, then such phenomena is known as a reflection. A refraction phenomena when light travel from transparent media, then it changes its original path. Therefore, such phenomena is called as a refraction. अर्थात हा जो काही इंट्रोडक्शन पार्ट आहे हा इंट्रोडक्शन पार्ट तुम्ही इयत्ता 10वी मध्ये ऑलरेडी पाहिला आहे. मग याच पार्टला आणखी डिटेलमध्ये या वर्षी या ऑप्टिक्स लेसनमध्ये ॲड केलं आहे आणि त्याचा या लेसनमध्ये आपण हे जे 4 पॉईंट्स दाखवलेत रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आणि डिस्पर्शन याचा डिटेल्स करूया. चला तर मग बघूया रिफ्लेक्शन ऑफ अ लाईट. मगाशी म्हटल्याप्रमाणे रिफ्लेक्शन ऑफ लाईट हे या ठिकाणी 2 प्रकारचं आपल्याला समजून घेता येईल. एक रिफ्लेक्शन फ्रॉम द प्लेन सरफेस आणि रिफ्लेक्शन फ्रॉम द स्पेरिकल सरफेस. आता प्लेन सरफेस कोणता तर मिरर असेल, त्याला आपण ग्लास म्हणू शकतो किंवा एखादा पॉलिश्ड प्लेन सरफेस असू शकतो. स्पेरिकल सरफेस या ठिकाणी ग्लास कन्सिडर केलाय आणि तो कर्व्ड आहे. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की XY हा प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस आहे आणि इथे देखील हा मिररचाच पार्ट आहे परंतु तो कर्व्ड आहे.
म्हणून वरच्या डायग्राममध्ये आपण जे काही रिफ्लेक्शन कन्सिडर करणार आहे ते रिफ्लेक्शन फ्रॉम प्लेन सरफेस, आणि या ठिकाणी हे रिफ्लेक्शन हाच फेनॉमेना आहे, परंतु रिफ्लेक्शन फ्रॉम द कर्व्ड किंवा स्पेरिकल सरफेस असं म्हटलं तरी काही अडचण नाही. आता रिफ्लेक्शन म्हणजे काय, तर आपण ऑलरेडी रिफ्लेक्शनसाठी काही फेनॉमेना डिस्कस केला होता, किंवा रिफ्लेक्शन फेनॉमेना आपल्याला माहिती आहे की व्हेन लाईट रेज आर इन्सिडेंट ऑन द रिफ्लेक्टिंग सरफेस. आता बघा, लाईट रेज म्हणण्यापेक्षा या ठिकाणी सिंगल लाईट रे कन्सिडर केला तरी चालेल. आता सिंगल लाईट रे कोणता आहे, तर हा ए टू ए. व्हेन लाईट रेज किंवा लाईट रे AO आर इन्सिडेंट ऑन द XY plane reflecting surface, then reflected ray OB will be change their original path. आता या डायग्राम मध्ये इन्सिडेंट रे AO XY रिफ्लेक्टिंग सरफेस, ज्यावेळेस A पासून निघणार रे O या पॉइंटला येतो आणि O या पॉइंटला आल्यानंतर तो त्या सरफेसमुळे रिफ्लेक्ट होतो आणि रिफ्लेक्ट झाल्यानंतर त्याची डायरेक्शन चेंज करतो. मग डायरेक्शन चेंज केलं म्हणजेच या ठिकाणी या लाईट रेचं बेंडिंग झालं. पण तो बेंडिंग कुठे झालं, तर बेंडिंग होताना ए हा ज्या मीडियम मधून आला होता तोच ओ पासून त्याच मीडियम मध्ये कमबॅक झाला किंवा परत गेला. याचा अर्थ रिफ्लेक्शन इज अ बेंडिंग ऑफ लाईट व्हेन रिफ्लेक्टेड फ्रॉम द रिफ्लेक्टिंग सरफेस change its direction in the same media or they come back in the same media, then such phenomena is now we consider which is a reflection from the plane surface. या डायग्राम मध्ये AO हा रे XY प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस मधून OB या डायरेक्शनने ज्यावेळेस रिफ्लेक्ट होतो त्यावेळेस या फेनॉमेनाला आपण रिफ्लेक्शन म्हणू शकतो प्लेन सरफेस, कारण या ठिकाणी XY हा प्लेन सरफेस दाखवलाय. मग आता याचे जे काही लॉज आहेत ते लॉज आपण हे देखील आपण पाहिलेले आहेत किंवा हे तुम्हाला माहिती असतील. अर्थात फर्स्ट लॉ बघूया, लॉचा पहिला पॉईंट बघूया, इन्सिडेंट रे नॉर्मल अँड रिफ्लेक्टेड रे. आता या ठिकाणी AO हा इन्सिडेंट रे आहे, NO हा नॉर्मल कन्सिडर केलाय कारण की या पॉइंटला काढलेला एक लाईन कन्सिडर केली. ही लाईन XY सरफेसला परपेंडिक्युलर आहे म्हणून नॉर्मल कन्सिडर केली. अर्थात या नॉर्मलला येणारा जो काही AO हा रे आहे तो काहीतरी अँगल बनवतो, हा अँगल I, मग अँगल ऑफ इन्सिडेंस याला म्हटलंय कारण की इन्सिडेंट रेनी नॉर्मलशी केलेला अँगल ऑफ इन्सिडेंट. आफ्टर पॉइंट ऑफ इंटरफेस AO रे नाव रिफ्लेक्ट विथ अँगल ऑफ R, म्हणून याला आपण अँगल ऑफ रिफ्लेक्शन म्हणूया कारण का OB हा आता रिफ्लेक्ट रे आहे. द अँगल मेकिंग टू नॉर्मल बाय रिफ्लेक्टेड रे नाव वी कन्सिडर एज अ रिफ्लेक्टिंग अँगल. नाव incident ray, normal and a reflected ray, they are or they lie in a same plane. म्हणजे ह्या तिघांचं जे काय प्लेन आहे त्याला आपण प्रतल म्हणू शकतो. हे एकाच फेजमध्ये आहेत, सॉरी एकाच प्रतलात आहेत. AO, NO आणि OB हे जे काही यांचं जे काही प्लेन कन्सिडर केलंय ते एकच कन्सिडर केलंय. याचा अर्थ जसं आपण तुम्ही बोर्ड कन्सिडर केला, समोर दिसते तुम्हाला स्क्रीन कन्सिडर केलंय, म्हणजे स्क्रीनमध्ये येणारा हा जे काही डायरेक्शन आहे एओचं त्याच प्लेनमध्ये ओबीचं रिफ्लेक्शन झालंय आणि त्याच प्लेनमध्ये एनो हा नॉर्मल कन्सिडर केलाय म्हणून हे तिघही एकाच प्लेनमध्ये आहेत असं कन्सिडर केलंय. ओके, नेक्स्ट पॉईंट बघा, अँगल ऑफ इन्सिडन्स अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन आर इक्वल. आता अँगल ऑफ इन्सिडन्स हा I, अँगल ऑफ रिफ्लेक्शन रिफ्लेक्टर रेने केलेला अँगल R, या दोघांची व्हॅल्यू जर काउंट केली किंवा मेजर केली तर ती किती भरते, तर ती सारखे भरते. अँगल ऑफ I दॅट इज इक्वल टू अँगल ऑफ R हा झाला रिफ्लेक्शनचा लॉ. रिफ्लेक्शनचा लॉ कन्सिडर करताना हे दोन पॉईंट तुम्ही लक्षात ठेवणार, इन्सिडेंट रे नॉर्मल आणि रिफ्लेक्टेड रे दे आर इन द सेम प्लेन अँड मेजरमेंटसाठी अँगल ऑफ I, अँगल ऑफ इन्सिडन्स अँड अँगल ऑफ R यांची व्हॅल्यू ही सारखी असते किंवा दे आर इक्वल. मग ते कर्व्ड सरफेससाठी देखील जर अँगल तुम्ही मेजर केला
तरी अँगल ऑफ आय आणि अँगल ऑफ आरची व्हॅल्यू ही देखील सारखी येईल. इथंही या कर्व्ड सरफेससाठी किंवा स्पेरिकल सरफेससाठी ए पासून येणारा हा रे पी या पॉईंटला इंटरफर होतो आणि पी पॉईंटपासून याच्या डायरेक्शनने तो रिफ्लेक्ट होतो. म्हणजेच या स्पेरिकल सरफेससाठी देखील रिफ्लेक्शन फेनॉमिना इथं ऑब्झर्व झाला. ए पी हा इन्सिडेंट रे झाला. इन्सिडेंट रेने एक्स पी सी केलेला अँगल आय कन्सिडर केला आणि पी पॉईंटपासून पी याच्या डायरेक्शनने हा रिफ्लेक्टर रे झाला. याचा अर्थ एक्स पी या नॉर्मलशी पी एच या रेने केलेला अँगल जर आर कन्सिडर केला असेल तर या ठिकाणी अँगल ऑफ आय आणि अँगल ऑफ आर म्हणजेच रिफ्लेक्शन लॉ इथं देखील स्पेरिकल सरफेससाठी हा क्लिअर होतो. म्हणजे रिफ्लेक्शन फ्रॉम प्लेन सरफेस असू दे किंवा रिफ्लेक्शन फ्रॉम स्पेरिकल सरफेस असू दे, लॉ ऑफ रिफ्लेक्शन अँगल ऑफ आय आणि अँगल ऑफ आरची व्हॅल्यू काय असणार? सारखे असणार. अँगल ऑफ आय इज इक्वल टू अँगल ऑफ आर. आता हा झाला रिफ्लेक्शनचा लॉ. रिफ्लेक्शनचा लॉ हे 2 पॉईंट तुम्ही लक्षात ठेवले तर हा लॉ तुम्हाला बेटर लक्षात येईल किंवा समजण्यास मदत होईल. आता या रिफ्लेक्शनचा आणखी काही पॉईंट्स आहेत, ते पॉईंट्स आपण बघणार आहे. रिफ्लेक्शन फ्रॉम अ प्लेन सरफेस साठी फर्स्ट पॉईंट आहे इफ द ऑब्जेक्ट इज इन फ्रंट ऑफ प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस. आता रिफ्लेक्टिंग सरफेस मगाशीच आपण कन्सिडर केला. पॉलिश्ड प्लेन सरफेस असेल, मिरर असेल, याला आपण रिफ्लेक्टिंग प्लेन सरफेस कन्सिडर करू शकतो. तुम्ही मिररच्या समोर उभा राहून तुमची इमेज तुम्ही मिररमध्ये पाहिली असेल. हेच एक्झाम्पल आपण कन्सिडर करू शकतो की इफ द ऑब्जेक्ट इज इन फ्रंट ऑफ प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस. मिरर एक्झाम्पल घेतला असेल, मिररच्या समोर जर तुम्ही उभे असाल तर तुम्ही स्वतःला ऑब्जेक्ट कन्सिडर करा आणि मिररमध्ये तुमची इमेज दिसते, त्या इमेजवरून हे ऑब्झर्वेशन केला. येते लक्षात? इफ द ऑब्जेक्ट इज इन फ्रंट ऑफ द प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस. आता हा फेनॉमेना या पॉईंटसाठी आपण इमेज जी प्रोड्यूस होते प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेसमध्ये, ती इमेज असते व्हर्च्युअली अँड लॅटरली इन्व्हर्टेड. आता व्हर्च्युअल म्हणजे काय? तर ज्याला आपण रिअली टच करू शकत नाही. ॲक्च्युअली ती आहे परंतु आपण तिला टच करू शकत नाही, म्हणून या ठिकाणी तिला रिअल न म्हणता आपण तिला व्हर्च्युअल म्हटलंय. लॅटरली इन्व्हर्टेड आपली जी इमेज आहे ती मिररमध्ये दिसते. इन्व्हर्टेड कशी कन्सिडर केली? जर आपण राईट हँड अप केला किंवा वरच्या बाजूने नेला तर आपल्याला इमेजमधला आपला लेफ्ट हँड वरती नेला दिसतो. याचा अर्थ आपण याला इन्व्हर्ट म्हणू शकतो. ओके, आणखी याचं इमेजचं कॅरेक्टरिस्टिक काय आहे? तर ही जी काही इमेज आहे मिररमध्ये प्रोड्यूस होणारी प्लेन सरफेससाठी ती सेम साईजची आहे. म्हणजे जेवढ्या आकाराचा ऑब्जेक्ट आहे तेवढ्याच आकाराची ती इमेज असणार आहे. मी या ठिकाणी म्हटलंय सेम साईज ऑफ द ऑब्जेक्ट आणि ती कुठं प्रोड्यूस होणार आहे? सेम डिस्टन्स फ्रॉम द ऑब्जेक्ट. म्हणजे मिररपासून ऑब्जेक्ट किंवा प्लेन सरफेसपासून ऑब्जेक्ट ज्या अंतरावरती असेल त्याच अंतरावरती मिररमध्ये ती इमेज प्रोड्यूस होणार आहे. क्लिअर? इफ द ऑब्जेक्ट इज इन फ्रंट ऑफ प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस, image will be produced virtual and laterally inverted. सेम साईज ऑफ द ऑब्जेक्ट, जेवढ्या आकाराचा ऑब्जेक्ट असेल तेवढ्याच आकाराची इमेज बनणार आहे आणि सेम डिस्टन्स फ्रॉम द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट जेवढ्या अंतरावरती असणार आहे तेवढ्याच अंतरावरती प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेसमध्ये इमेज मिळणार आहे. हे 3 पॉईंट क्लिअर झाले. तर याच्यावरती आणखी आपल्याला या डायग्राम लक्षात येईल. बघा, या ठिकाणी हा प्लेन सरफेस घेतलाय, प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस घेतलाय, याला आपण मिरर म्हणूया. राईट साईडला हा पर्सन लेफ्ट हँड पुढे केलाय तर आपल्याला दिसताना इमेज मिररमध्ये हा राईट हँड पुढे केलेला दिसतोय. याचा अर्थ हा ॲक्च्युली पर्सन रिअली आपण याला टच करू शकत नाही परंतु तो आहे, म्हणून याला आपण थोडा वेळ याला आपण काय म्हटलंय? व्हर्च्युअल म्हटलंय. म्हणजे ही जी इमेज आहे या ठिकाणी त्याला आपण रिअली म्हणू शकतोय. मग ही इमेज केवढी आहे? तर सेम साईज एवढी आहे. बघा, जेवढा व्यक्ती या ठिकाणी दिसतोय उंचीनं तेवढीच या ठिकाणी याची देखील हाईट आहे. याचा अर्थ यालाही आपण असं म्हणू शकतो सेम साईज ऑफ अ ऑब्जेक्ट. आणि थर्ड पॉईंट, सेम डिस्टन्स. या मिररपासून हा पर्सन जेवढ्या डिस्टन्सवरती आहे तेवढ्याच डिस्टन्सवरती या मिररपासून मिररच्या आत या ठिकाणी या पर्सनची इमेज मिळाली.
म्हणजे या पिक्चरवरून हे तिन्ही पॉईंट तुमच्या क्लिअर लक्षात आले असतील. इफ अन ऑब्जेक्ट इज इन फ्रंट ऑफ प्लेन रिफ्लेक्टिव्ह सरफेस, द इमेज विल प्रोड्यूस अ व्हर्च्युअल अँड लॅटरल इन्व्हर्टेड, same size of the object and same distance from the object. Clear? Okay. Now, there is a next point of reflection from the plane surface, which is B. Now, if an object standing on the bank of still water body or standing on the plane mirror, आता या ठिकाणी ऑब्जेक्ट कुठं उभा आहे तर बँक ऑफ स्टील वॉटर मधलं. स्टील म्हणजे काय तर शांत. जसं आपण म्हणतो की एखाद्या डबक्यामध्ये पाणी साठलं असेल, एखाद्या भरावाच्या शेजारी पाण्याचा एखादा हे असेल, खड्डा असेल, त्या ठिकाणी जे काही वॉटर आहे ते स्टील वॉटर कन्सिडर केलं आहे. म्हणजे शांत, न खळखळणारं. म्हणजे नदीचं, समुद्र जर कन्सिडर केलं तर ते स्टील वॉटर कन्सिडर करता येणार नाही, कारण ते वाहत आहे. म्हणून आपण या ठिकाणी असं इमॅजिन करू शकतो. If an object is standing on the bank of still water body or standing on the plane mirror, प्लेन मिररच्या बाजूला किंवा स्टील वॉटर बॉडीच्या बाजूला जर एखादा ऑब्जेक्ट असेल तर त्यावेळेस मिळणारी इमेज कशी असेल तर ती इमेज बघा, जर तुम्ही ऑब्झर्व केलं ती इमेज देखील व्हर्च्युअल आहे, परंतु इमेज मगाशी लॅटरली इन्व्हर्टेड कन्सिडर केलं होतं, इथं मात्र लॅटरली रिव्हर्स कन्सिडर केला आहे. आता रिव्हर्स कशी तर उलट, याला आपण उलट म्हणतो. बघा, सेम साईज हा देखील मगाशी पॉईंट क्लिअर केला आणि सेम डिस्टन्स म्हटलं तरी काय अडचण नाही. आता या ठिकाणी ऑब्जेक्ट कन्सिडर केला हा ट्री. या ठिकाणी 1 2 3 हे 3 ट्री तुम्हाला दिसत आहेत. हे जे काही ट्रीज आहेत हे या स्टील वॉटर किंवा स्टील ऑफ वॉटर बँक ऑफ द स्टील वॉटर बॉडीच्या इथे शेजारी आहेत आणि याला आपण स्टँडिंग कन्सिडर केलंय. मग हे स्टँडिंग ऑब्जेक्ट ज्यावेळेस आपण स्टील वॉटर बॉडीच्या शेजारी उभ्या आहेत असं कन्सिडर केलं तर आता ह्या स्टील वॉटर बॉडीमध्ये जी काही इमेज प्रोड्यूस झाली आहे ट्रीच्या त्या कशा आहेत तर त्या रिव्हर्स आहेत. म्हणजे इथं हे या पृष्ठभागावरती हे ट्रीज उभे आहेत, याचा अर्थ या सरफेसमध्ये, या वॉटरमध्ये जी काही इमेज मिळाली, या स्टील वॉटर बॉडीमध्ये जी काही इमेज मिळाली ती कशी दिसते तर लॅटरली रिव्हर्स दिसते. म्हणजे याच्या उलट दिसते. सेम साईजचीच आहे आणि सेम डिस्टन्सवरतीच आहे. आणखी एक या पिक्चरवरून तुमच्या लक्षात येईल, इथे ही सिंगल ट्री आहे. हा सिंगल ट्री हा बघा इथं स्टील वॉटर बॉडीच्या एका कॉर्नरला उभा असलेला आपल्याला दिसतोय. मात्र ज्यावेळेस आपण पाण्यामध्ये याची इमेज बघतो, इमेज आणि ऑब्जेक्ट एक्झॅक्ट सेम साईजला आहे आणि मात्र या ठिकाणी लॅटरली रिव्हर्स म्हणजे उलट दिसते पाण्यामध्ये. याचा अर्थ इफ अन ऑब्जेक्ट इज स्टँडिंग ऑन द बँक ऑफ वॉटर, द इमेज विल प्रोड्यूस अ लॅटरली रिव्हर्स सेम साईज ऑफ द ऑब्जेक्ट. नाउ इट्स क्लिअर. 2 पॉईंट बघितले. रिफ्लेक्शन फ्रॉम द प्लेन सरफेस, पहिला होता इन फ्रंट ऑफ मिरर, दुसरा होता स्टील वॉटर बॉडीच्या शेजारी, त्याला स्टँडिंग म्हटलंय. आणि आता तिसरा कन्सिडर केला जो रिफ्लेक्शन ऑफ अ प्लेन सरफेस. खरं तर हा पार्ट या ठिकाणी आजच्या लेक्चरसाठी महत्वाचा आहे. बघा आता हा थर्ड पॉईंट काय आहे. इफ अन ऑब्जेक्ट इज बिटवीन और इफ अन ऑब्जेक्ट इज केप्ट बिटवीन 2 प्लेन मिरर्स, जर ऑब्जेक्ट 2 प्लेन मिररच्या मध्ये ठेवला असेल तर आता इमेजेस किती प्रोड्यूस होतील आणि इमेजेस कशा प्रोड्यूस होतील हा आजचा या लेक्चरचा पॉईंट आहे. इफ अन ऑब्जेक्ट इज केप्ट बिटवीन 2 प्लेन मिरर्स, एक्झाम्पल कन्सिडर करूया किंवा आपण मिररसाठी एक इमॅजिनेशन करूया. हा एक मिरर आहे M1, हा दुसरा मिरर आहे M2 आणि या 2 मिररमध्ये जो काही अँगल कन्सिडर केला आहे, अँगल हा थीटा कन्सिडर करूया आणि हा ऑब्जेक्ट या ठिकाणी आहे. याचा अर्थ आपण असं कन्सिडर केला हा ऑब्जेक्ट या 2 मिररच्या मध्ये कुठेतरी आहे, फेरेवर म्हणून तरी चालेल आणि या ठिकाणी या 2 मिररमध्ये अँगल हा थीटा आहे. याचा अर्थ इफ अन ऑब्जेक्ट इज केप्ट इन बिटवीन द 2 प्लेन मिरर्स, नाउ देर आर नंबर ऑफ इमेजेस आर प्रोड्यूस्ड. नंबर ऑफ इमेजेस असंख्य अशा किंवा किती पडतील हे काही सांगता येणार नाही, परंतु या ऑब्जेक्टच्या इमेजेस मिळतील. मिररच्या समोर उभं राहिलं तर एकच इमेज आपल्याला कन्सिडर केले
मगाशी म्हटलं स्टील वॉटर बॉडीच्या बाजूला स्टँडिंग केलं एखादा ऑब्जेक्ट तर त्याची एकच इमेजेस दिसली. मात्र आता 2 मिरर घेतले आणि 2 मिररच्या मध्ये कुठेही ऑब्जेक्ट ठेवला तर आता त्या 2 मिररच्या मध्ये असंख्य अशा किंवा एकापेक्षा जास्त अशा इमेजेस आपल्याला मिळतील. अर्थात आपण जर सलूनमध्ये ऑब्झर्व केला असेल तर ज्यावेळेस दोन मिररच्या मध्ये जर आपण बसलेला असेल चेअरवरती तर त्या मिररमध्ये पाठीमागच्या बाजूला तसेच समोरच्या बाजूला आपल्या असंख्य अशा इमेज एकामागे एक आपल्याला दिसतात. मग हे का होतं तर आपण म्हणजे थोडा ऑब्जेक्ट आहे आणि आपल्या समोर एक मिरर आहे आणि आपल्या पाठीमागे एक मिरर आहे. हे 2 मिरर पॅरल कन्सिडर केलेत. मग पॅरल मिररच्या मध्ये जर ऑब्जेक्ट असेल तर असंख्य असा इन्फायनाइट इमेजेस प्रोड्यूस होतात. आपण असं म्हणू शकतो इफ an object is kept in between two parallel mirrors there are infinite number of images are produced. आता हाच अँगल बदलला. 2 पॅरलल इमेजेस मधला हा अँगल M1 हा परपेंडिक्युलर ठेवला M2 ला. तर आता काय होईल अँगल बदलल्यामुळं इमेजेस जे काय प्रोड्यूस होणार आहे त्या ऑब्जेक्टच्या यांची संख्या देखील बदलेल. मग आता ही किती होईल. तुम्ही जर ही छोटीशी ॲक्टिव्हिटी ॲक्च्युली केली घरामध्ये 2 प्लेन मिरर घ्यायचे 2 प्लेन मिरर एकमेकाला परपेंडिक्युलर ठेवायचे आणि त्या 2 प्लेन मिररच्या मध्ये एक ऑब्जेक्ट घ्यायचा. ऑब्जेक्ट काही घ्या पेन्सिल घ्या बुक घ्या छोटाशी पिन घ्या काही घ्या तर त्या ऑब्जेक्टच्या इमेजेस तुम्हाला ॲक्च्युली बघायला मिळतील. तर त्या इमेजेस हा छोटेसे डेमो करा की छोटीशी ॲक्टिव्हिटी करा जेणेकरून हा पॉईंट तुम्हाला तिथं क्लिअर होईल. मग जर 2 प्लेन मिरर 90 डिग्रीने किंवा परपेंडिक्युलर एकमेकाला ठेवले आणि याच्यामध्ये जर ऑब्जेक्ट ठेवला तर त्या ऑब्जेक्टच्या त्या ठिकाणी नंबर ऑफ इमेजेस 3 मिळतील. मग आता मजेशीर गोष्ट आहे 2 पॅरलल इमेजेस घेतले आणि 2 परपेंडिक्युलर इमेजेस घेतले तर पॅरलल मिररच्या मध्ये जे काही ऑब्जेक्ट आहे याच्यामुळे नंबर ऑफ इमेजेस इन्फायनाइट मिळतात आणि तेच 2 मिरर परपेंडिक्युलर ठेवले तर नंबर ऑफ इमेजेस ह्या फिक्स मिळतात ज्या 3 मिळतात. याचा अर्थ आता हा जो काही पॉईंट आहे हा मजेशीर तो आपल्याला आणखी क्लिअर करायचा आहे आणखी समजून घ्यायचा आहे. तर हा पॉईंट परत एकदा रिवाइज करतो मी. इफ अन ऑब्जेक्ट इज केप्ट इन बिटवीन 2 प्लेन मिरर्स देन देर आर number of images are produced and then these number of images are calculated by a formula small n is equal to 360 degree divided by theta. आता n ला काय म्हटलं या ठिकाणी नंबर ऑफ इमेजेस ज्या इमेजेस प्रोड्यूस होणार आहेत मिळणार आहेत आपल्याला दिसणार आहेत त्या कशावरती अवलंबून आहेत तर या फॉर्म्युल्यावरती. अर्थात या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू पुटअप करणार 360 डिग्री डिवाइड बाय थीटा. आता ॲक्च्युली नंबर ऑफ इमेजेस ह्या 2 व्हॅल्यूवरती अवलंबून आहेत. एकतर ऑब्जेक्टची पोझिशन आणि दुसरा हा जो काही अँगल बदलला नंबर ऑफ इमेजेस बदलणार आहेत आणि ऑब्जेक्टची पोझिशन देखील बदलली तरी देखील नंबर ऑफ इमेजेस बदलणार आहेत. आता अँगल आणि ऑब्जेक्टची पोझिशन कशी बदलणार आहे हे आणखी आपण व्यवस्थित बघूया. या फॉर्म्युल्यामध्ये वेअर n इज द नंबर ऑफ इमेजेस अँड थीटा इज द अँगल बिटवीन 2 मिरर्स. लक्षात आला हा फॉर्म्युला. या फॉर्म्युल्यामध्ये n ची व्हॅल्यू काय मिळणारा इमेजेस थीटा त्या 2 प्लेन मिरर्समध्ये असणारा किंवा कन्सिडर केलेला अँगल थीटा. अर्थात आता जर वेळेस ह्या काही इमेजेस मिळणार आहेत n हे फिक्स नाहीत किंवा त्या डेफिनेट नाहीत मग त्या डेफिनेट नंबर ऑफ इमेजेस काढण्यासाठी जे काही इक्वेशनमध्ये चेंज केला कोणत्या इक्वेशनमध्ये या आणि याला एक फायनल इक्वेशन कन्सिडर केले कारण त्या स्टेजनुसार त्या पोझिशननुसार ऑब्जेक्टच्या पोझिशननुसार नंबर ऑफ इमेजेस बदलतात. म्हणून या ठिकाणी मी या ठिकाणी असं म्हटलं एक्झॅक्ट किंवा फायनल नंबर ऑफ इमेजेस या. आपण अंदाज घेण्यासाठी हे इक्वेशन इमॅजिन करणार n इक्वल टू 360 डिवाइड बाय थीटा. पण ॲक्च्युली ज्यावेळेस इमेजेस आपल्याला मिळणार आहेत त्या करेक्टेड असायला पाहिजेत किंवा त्या फायनल असायला पाहिजेत किंवा त्या एक्झॅक्ट असायला पाहिजेत त्या आहेत कॅपिटल n. म्हणजे हा n मॅथमॅटिकल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी थोडा वेळ आपण असं इमॅजिन केलं तर काय अडचण नाही. आणि हा n जो कॅपिटल n आहे
हा फायनल किंवा एक्झॅक्ट नंबर ऑफ इमेजेस किती असतील, पर्टिक्युलर इमेजेस किती असतील, फिक्स नंबर ऑफ इमेजेस किती असेल याच्यासाठी. मग हा जो कॅपिटल एन आहे याला आपण नंबर ऑफ इमेजेस बनवूया किंवा एक्झॅक्ट नंबर ऑफ इमेजेस बनवूया आणि याची व्हॅल्यू ही वेगवेगळ्या पोझिशननुसार आहे, वेगवेगळ्या मॅथमॅटिकल फॉर्म्युल्यानुसार आहे. म्हणजे काय बघा, इफ एन इज अन इव्हन इंटिजर then number of images or fixed number of images is calculated by capital N is equal to small n minus 1. आता या ठिकाणी बघा, जर n हा इव्हन इंटिजर आला, इव्हन नंबर आला. आता इव्हन नंबर माहिती आहे आपल्याला 2 4 6. आता या फॉर्म्युल्यामध्ये n 360 डिवाइड बाय थीटा. सपोज थीटाची व्हॅल्यू काय केली, 180 डिग्री ठेवली. मग 360 डिग्री डिवायडेड बाय 180 डिग्री यांची व्हॅल्यू किती आली, 2. मग आता 180 डिग्रीसाठी नंबर ऑफ इमेजेस जरी 2 असल्या तरी याला आपण फायनल नाही मानणार. मग या नंबर ऑफ इमेजेस फायनल कन्सिडर करण्यासाठी यांची आलेली व्हॅल्यू जी 2 होती त्याबद्दल एक मायनस करणार, 2 minus 1 एक्झॅक्ट नंबर ऑफ इमेजेस इफ 2 प्लेन मिरर्स आर केप्ट at 180 degree then number of images is 1. आता हे लक्षात आलं तर दुसरा पॉइंट असा असेल, इफ n is an odd integer. आता ऑड इंटिजर म्हणजे सपोज थीटाची व्हॅल्यू या ठिकाणी सबस्टिट्यूट केल्यानंतर यांची व्हॅल्यू जर ऑड आली. आता ऑड म्हणजे कोणती, 1 3 5 7. परंतु ऑड मध्ये देखील 2 कंडिशन दाखवल्यात, एक ऑन द अँगल बायसेक्टर, ओके, आणि दुसरा इफ n इज अन ऑड इंटिजर अँड ऑब्जेक्ट इज ॲट एक्झॅक्टली ऑफ द अँगल बायसेक्टर देन नंबर ऑफ इमेजेस. बघा, इव्हन इंटिजरसाठी एक फॉर्म्युला कन्सिडर केला, तोच फॉर्म्युला ऑड इंटिजरसाठी मात्र ऑब्जेक्ट कुठं आहे, ऑब्जेक्ट हा एक्झॅक्टली ऑन द अँगल ऑफ बायसेक्टर आहे. आता ऑन द अँगल ऑफ बायसेक्टर हा पुढच्या टेबलमध्ये तुम्हाला क्लिअर होईल. किंवा या ठिकाणी असं आपण इमॅजिन करू शकतो, जर 2 मिरर्स एकमेकाला परपेंडिक्युलर ठेवले तर ते 2 मिरर मधले बायसेक्टर म्हणजे त्यांना जोडणारी जी काही बाजू आहे आणि त्या साईडवरती कुठंही, याला आपण म्हणतोय ऑन द अँगल बायसेक्टर. क्लिअर, 2 मिरर्स एकमेकाला ज्यावेळेस टच केले आणि ज्या साईडने टच केले त्या साईडवरती कुठंही, म्हणजेच त्या बाजूला आपण ऑन द अँगल बायसेक्टर म्हणू शकतो. ठीक आहे. आता याच्या व्यतिरिक्त त्याला आपण ऑफ द अँगल बायसेक्टर. या ठिकाणी फक्त तुम्ही फॉर्म्युला समजून घ्या की एखाद या फॉर्म्युल्यानुसार येणारी व्हॅल्यू यांची जर इव्हन इंटिजर असेल तर एक्झॅक्ट नंबर ऑफ इमेजेस हे कॅल्क्युलेट करणार, कॅपिटल n इक्वल टू n मायनस 1. याच फॉर्म्युल्याने यांची व्हॅल्यू जर ऑड इंटिजर येईल आणि ऑब्जेक्ट जर ऑन द अँगल ऑफ बायसेक्टर असेल तर तोच फॉर्म्युला घेणार. आणि या फॉर्म्युल्यानुसार यांची व्हॅल्यू परत ऑड इंटिजर आली आणि ऑब्जेक्ट मात्र ऑफ द अँगल ऑफ बायसेक्टर असेल तर मात्र नंबर ऑफ इमेजेसचा फॉर्म्युला घेणार, कॅपिटल n इक्वल टू स्मॉल n. म्हणजे मॅथमॅटिकल व्हॅल्यू जेवढी आलेली आहे तेवढीच नंबर ऑफ इमेजेसची व्हॅल्यू कन्सिडर करायची. मगाशी म्हटल्यानुसार या ज्या काही नंबर ऑफ इमेजेस आहेत ते कशावरती अवलंबून आहेत, एकतर अँगल बिटवीन देम आणि दुसरी व्हॅल्यू पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट. मग या ठिकाणी बघा, पोझिशनसाठी ऑन द अँगल कन्सिडर केला आणि ऑफ द अँगल कन्सिडर केला. या ठिकाणी या 2 पॉइंटवरती नंबर ऑफ इमेजेस अवलंबून आहेत. आता आणखी एक 4th पॉइंट याच्यासाठी महत्वाचं आहे, कधी कधी येणारं आन्सर हे आपलं इव्हन इंटिजर पण नसतं आणि ऑड इंटिजर पण नसतं. मग याच्यामधलं आता 2 पण येणार नाही, 5 पण येणार नाही, किंवा 1 पण येणार नाही, 3 पण येणार नाही. मग याच्यामधलं आन्सर कसं असेल, सपोज 2.25 आलं, 3.32 आलं, याचा अर्थ आपण याला आपण म्हणू शकतो नॉट अन इंटिजर. म्हणजे इंटिजर नाही आहे, मग ते इव्हन असेल ऑड असेल. ओके. मग अशा वेळेस काय करणार, तर अशा वेळेस नंबर ऑफ इमेजेस या फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट करणार. तो कोणता, कॅपिटल n इक्वल टू स्मॉल m. कॅपिटल n
number of images, exact number of images, and small m, where m is the integral part of n. आता n उदाहरणार्थ n इज इक्वल टू 2.25. म्हणजे या मॅथमॅटिकल फॉर्म्युल्यामध्ये थीटाची व्हॅल्यू ठेवल्यानंतर येणारा आन्सर n हे जर 2.25 आलं, मग यांची व्हॅल्यू किती झाली? 2.25. क्लिअर? मग आता याच्यामधला n इक्वल टू m म्हणजे काय घेणार? तर m घेणार 2.25 मधला इंटिग्रल पार्ट. आता 2.25 मध्ये इंटिग्रल पार्ट कोणता आहे? जो डेसिमल पॉईंटच्या डाव्या बाजूला, आणि फ्रॅक्शनल पार्ट कोणता आहे? डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला. 2.25च्या लेफ्ट साईडला येणारा इंटिग्रल पार्ट हा 2 आहे आणि फ्रॅक्शनल पार्ट हा 2.25 आहे, म्हणजे 25 आहे, 0.25 आहे. याचा अर्थ m ची व्हॅल्यू म्हणजेच 2.25 मध्ये असणाऱ्या इंटिग्रल पार्टची व्हॅल्यू जी आहे 2. क्लिअर? अर्थात या डिस्कशनवरून तुमच्या ह्या नंबर ऑफ इमेजेस कशा कॅल्क्युलेट करायच्या हे जरी नाही लक्षात आलं तर या पुढच्या स्लाइडवरून तुमच्या लक्षात येईल की एक्झॅक्ट नंबर ऑफ इमेजेस ह्या कशा कॅल्क्युलेट करायच्या. आपण कोणता पॉईंट बघतोय? रिफ्लेक्शन फ्रॉम प्लेन सरफेस. याच्यामधला थर्ड पॉईंट जो सी पॉईंट, जो इफ एन ऑब्जेक्ट इज इन बिटवीन टू प्लेन मिरर्स. ऑब्जेक्ट दोन प्लेन मिररच्या मध्ये असेल तर फायनल नंबर ऑफ इमेजेस किंवा एक्झॅक्ट नंबर ऑफ इमेजेस या 4 फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट करायच्या. क्लिअर? हे 4 फॉर्म्युले जर तुम्ही लक्षात ठेवले तर याच्यामध्ये कोणत्याही अँगलसाठी फायनल नंबर ऑफ इमेजेस आपल्याला काढता येतील. अर्थात या ठिकाणी परत एक छोटीशी डायग्राम कन्सिडर करू जेणेकरून तुमच्या ऑफ द आणि ऑन द अँगल ऑफ बायसेक्टर लक्षात येईल. आता बघा, या ठिकाणी हा एक प्लेन मिरर आहे, यालाच परपेंडिक्युलर हा दुसरा प्लेन मिरर कन्सिडर केलाय. म्हणजे हे दोन प्लेन मिरर 90 डिग्रीने इन्क्लाइन केलेत किंवा अँगल ऑफ these two plane mirrors is 90. आणि याच्या समोर बघा, म्हणजे हा या बाजूपासून दूर आहे. जी कॅन्डल तुम्हाला दिसते ते दोन प्लेन मिररच्या समोर आहे, म्हणजे समोर कुठेही असेल तर काही अडचण नाही. याला आपण म्हणूया ऑफ द अँगल बायसेक्टर. बायसेक्टर म्हणजे काय? यांना जोडणारी ही साईड, या दोन प्लेन मिररचा ही जोडणारी ही साईड आहे. मग ही कॅन्डल ऑन द बायसेक्टर आहे का? तर नाही. म्हणजे किती आहे? कुठे आहे ती? ऑफ द अँगल बायसेक्टर. आता हे एक्झॅक्ट एक्झाम्पल या ठिकाणी आपण कन्सिडर करू शकतो. बघा, 90 डिग्री. क्लिअर? कॅन्डल कुठे आहे? अँगल किती आहे दोन प्लेन मिरर्स मधला? 90. बरोबर. आता ही 90 व्हॅल्यू या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप केली. थीटाची व्हॅल्यू 90, 360 डिग्री डिवाइड बाय 90. आन्सर किती येईल? आन्सर येईल 4. ऑब्जेक्ट कुठे आहे? एनिवेअर, म्हणजे कुठंही. या कॅन्डलला आपण इथं ठेवू शकतो. इथं ठेवला तर अँगल बदलत नाहीये, पोझिशन बदलते. अँगल तोच आहे दोन प्लेन मिरर मधला. तो किती आहे? तर तो 90 आहे. म्हणजे ऑब्जेक्टला बदललं तर दोन प्लेन मिरर्स मधला अँगल नाही बदलत. आपण अँगल कॉन्स्टंट ठेवला जो 90 ठेवला, आणि ऑब्जेक्ट कुठेही ठेवला, एनिवेअर ठेवला, म्हणजे मग आन्सर किती आलं? तर 360 डिग्री डिवाइड बाय 90. आन्सर येतो 4. आता 4 हा इव्हन इंटिजर आहे. मग इव्हन इंटिजर साठी फॉर्म्युला हा घ्या, कॅपिटल N इक्वल टू स्मॉल n मायनस 1. आता स्मॉल n ची व्हॅल्यू किती आली? तर स्मॉल n ची व्हॅल्यू आली 4. बरोबर. त्यातून -1 केलं तर आन्सर किती येतं? तर 4 - 1 3. मग आता हे झालं एक्झॅक्ट किंवा फायनल इमेजेस. आन्सर आलं 3. बघा, एक एक्झाम्पल पर्टिक्युलर व्यवस्थित समजून घेतलं तर तुम्हाला हा टेबल आणि या टेबलवरचा 1 मार्काचा क्वेश्चन हमखास असेल, आणि तो 1 मार्काचा क्वेश्चन तुम्हाला डेफिनेट यायला पाहिजे. या ठिकाणी हे एक्झाम्पल फक्त समजून घ्या. हे एक एक्झाम्पल समजून घेतलं, बाकीचं एक्झाम्पल किंवा बाकीच्या कोणत्याही कंडिशनचं तुम्ही आन्सर एक्झॅक्टली काढू शकताय. क्लिअर?
या ठिकाणी या दोन प्लेन मिरर्समधला अँगल आहे 90. मग या 90साठी मॅथमॅटिकल फॉर्म्युलानुसार स्मॉल एनची व्हॅल्यू आली 4. मात्र एक्झॅक्ट व्हॅल्यू काढण्यासाठी या ठिकाणी हा फॉर्म्युला घेतला आणि या फॉर्म्युलानुसार कॅपिटल एन फायनल इमेजेस नंबर ऑफ इमेजेस is produced, which is an object is kept anywhere in between two plane mirrors, then n, which is capital N equal to small n minus 1. म्हणजे आन्सर किती येईल 3. क्लिअर. आता या ठिकाणी सुरुवातीपासून जाऊया. इफ द अँगल बिटवीन टू प्लेन मिरर्स इज 120 डिग्री, 120 डिग्रीची या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुटअप केली, स्मॉल एनची व्हॅल्यू आली 3. आता हा जो काही नंबर आहे हा ऑड आला. मग ऑडसाठी फक्त दोनच कंडिशन लक्षात ठेवायचा, एक ऑन द अँगल बायसेक्टर आणि दुसरा ऑफ द अँगल बायसेक्टर. ऑन द अँगल बायसेक्टर म्हणजे जर ही कॅन्डल या ठिकाणी या साईडवरती कुठेही ठेवली असती तर, मग अशा वेळेस मात्र इथं ज्या तुम्हाला ह्या 3 इमेजेस दिसतात ह्या दिसणार नाही, तर तिथे किती दिसतील तर 2 दिसतील. म्हणजे कंडिशन लक्षात घ्या, जर यांची व्हॅल्यू ऑड आली तर यांच्या 2 इमेजेस मिळतात. 2 पोझिशननुसार ऑन द अँगल बायसेक्टरला 2च मिळतील आणि ऑफ द अँगल बायसेक्टरला नंबर ऑफ इमेजेस 3 मिळतील. फरक लक्षात येतो की बघा, दोघांच्या मधला अँगल 120 डिग्री आहे. 120 डिग्रीसाठी स्मॉल एनची व्हॅल्यू येईल 3. मात्र ही येणारी व्हॅल्यू जर ऑड इंटिजर असेल तर नंबर ऑफ इमेजेस मिळतात 2 फायनल. मग त्या कोणासाठी, एक ऑन द अँगल, एक तर इथं ऑब्जेक्ट असेल किंवा याच्या व्यतिरिक्त इथं कुठेही असेल. मग एक त्याला आपण इमॅजिन करू शकतो ऑन द अँगल आणि ऑफ द अँगल. म्हणून ऑन द अँगल ऑफ बायसेक्टरला या ठिकाणी या फॉर्म्युलेमध्ये पुटअप केला तर आन्सर येईल 2. आणि ऑफ द अँगल ऑफ बायसेक्टरसाठी n इज इक्वल टू स्मॉल एल हा फॉर्म्युला घेणार. म्हणजे स्मॉल एनची व्हॅल्यू n आहे, कॅपिटल एनची व्हॅल्यू देखील स्मॉल एन एवढीच येईल, जी असेल 3. लक्षात आलं. ओके. आता या ठिकाणी दुसरी व्हॅल्यू घेतली, इफ द अँगल बिटवीन टू प्लेन मिरर्स इज 110, 110 डिग्री घेतली. क्लिअर. मग आता या ठिकाणी बघा, n 360 डिवायडेड बाय 110. आता हे आन्सर बघा मजेशीर आहे. हे आन्सर किती येईल 3.28 येईल. म्हणजे येणारी व्हॅल्यू आता इव्हन इंटिजर नाही, ऑड इंटिजर नाही, तर ती नॉन इंटिजर आली. म्हणजे किती आली 3.28 आली. इंटिग्रल पॉईंटच्या पुढचा पार्ट फ्रॅक्शनल पार्ट, डेसिमल पॉईंटच्या पुढचा पार्ट फ्रॅक्शनल, डेसिमल पॉईंटच्या अगोदरचा इंटिग्रल. म्हणजे याला आपण नॉन इंटिजर म्हणूया. म्हणजे अशा सिच्युएशनला ऑब्जेक्ट कुठेही असेल एनिवेअर, फायनल इमेजेस किती येतील तर इग्नोर करायचं, याला इग्नोर करायचा. जे इंटिग्रल पार्टमध्ये नंबर दिसतो 3 तोच फायनल नंबर कन्सिडर करायचा. याचा अर्थ आता हा फॉर्म्युला आला n इक्वल टू स्मॉल एम. एम म्हणजे काय, एमची व्हॅल्यू कोणा एवढी घ्यायची तर m इज द नंबर ऑफ विच इज अ इन इंटिग्रल पार्ट. m किती घ्यायचा द इंटिग्रल पार्टमध्ये जो संख्या आहे, जो नंबर आहे तो घ्यायचा. क्लिअर. या ठिकाणी बघा, हे एक्झाम्पल मगाशी क्लिअर केलं. 90 डिग्री असेल 4 येणार आणि नंबर ऑफ इमेजेस हे -1 करून 3 दिसणार. या पिक्चरमध्ये तुम्हाला नंबर ऑफ इमेजेस इथे 4 दिसत नाही आहेत. क्लिअर. ॲक्च्युअली इमेजेस किती दिसतात तर 3 दिसतात. का दिसतात तर या ठिकाणी कॅपिटल n बरोबर n-1 केल्यामुळे. ठीक आहे. आता आणखी अँगल बदलला. इफ द अँगल बिटवीन टू प्लेन मिरर्स इज 80, देन मॅथमॅटिकल व्हॅल्यू स्मॉल n इक्वल टू 4.5, ऑब्जेक्ट एनी हेअर, देन फायनल नंबर ऑफ इमेजेस n इक्वल टू स्मॉल n. या फॉर्म्युल्याने 4.5 मधला हा पार्ट इग्नोर करायचा आणि इंटिग्रल पार्टमध्ये जे काही 4 आहे तो आहे तसा घ्यायचा. आणखी एक व्हॅल्यू या ठिकाणी एक्झाम्पल कन्सिडर केलंय. इफ द अँगल बिटवीन टू प्लेन मिरर्स इज 72. बरोबर. आता 2 प्लेन मिरर्स मधला जो काही अँगल आहे चेंज केला, तो 72 डिग्री ठेवला. तर 72 डिग्री ठेवल्यानंतर मॅथमॅटिकल व्हॅल्यू स्मॉल एन किती येणार, हे आन्सर 5 येईल. क्लिअर. आता परत हे आन्सर काय आलं, इव्हन आहे का ऑड तर ऑड इंटिजर आला.
मग आता इथं मगाशी बघितलंय ऑड इंटिजरसाठी 2 कंडिशन आहेत. मग तीच कंडिशन इथे येईल. ऑड इंटिग्रेसाठी 2 कंडिशन, एक ऑन द अँगल बायसेक्टर, दुसरा ऑफ द अँगल बायसेक्टर. मग आता ऑन द अँगल बायसेक्टरला 5-1 केला आणि ऑफ द अँगल ऑफ बायसेक्टरला 5 ॲज इट इज कन्सिडर केला. हे चारही फॉर्म्युले कोणत्याही कंडिशनसाठी तुम्ही ॲप्लिकेबल करणार. n-1 इवन इंटिजर असू दे, ऑड इंटिजर असू दे. क्लिअर. n=1 हा कोणत्या कंडिशनसाठी घेणार, तर ऑफ द अँगल बायसेक्टरसाठी. मग तोच इथं बघितला ऑफ द अँगल बायसेक्टरसाठी. स्मॉल n = कॅपिटल N. n=m हा फॉर्म्युला या कंडिशनसाठी नॉन इंटिजरसाठी इथंच ॲप्लिकेबल होत आहे, असं नॉन इंटिजरसाठी. क्लिअर. अशा पद्धतीने हे 4 फॉर्म्युले कोणत्याही पर्टिक्युलर सिच्युएशनसाठी तुम्ही लक्षात ठेवलं तर फायनल नंबर ऑफ एक्झॅक्ट नंबर ऑफ इमेजेस या ठिकाणी तुम्हाला कॅल्क्युलेट करायला मिळतील. शेवटची कंडिशन जी 60 डिग्रीसाठी, हा बघा 60 डिग्री 360 डिग्री डिवाइड बाय 60, आन्सर येईल 6. आता 6 काय आलं, इवन इंटिजर आलं. मग इवन इंटिजरसाठी फॉर्म्युला काय, n-1. क्लिअर. तो आला 5. इवन इंटिजर असू दे आणि ऑड इंटिजर असू दे फॉर्म्युला सेम आहे. मात्र ऑड इंटिजरमध्ये ऑन द अँगल आहे आणि ऑफ द अँगल याच्यासाठी वेगळा फॉर्म्युला आहे. तर आता या ठिकाणी या 4 कंडिशननुसार किंवा या 4 फॉर्म्युलानुसार तुम्हाला पर्टिक्युलर अँगल माहीत असेल तर एक्झॅक्ट नंबर ऑफ इमेजेस किती असतील हे कॅल्क्युलेट करायला मदत होईल. हा जो काही ऑब्झर्वेशन आहे, हा जो काही ऑब्झर्वेशन टेबल आहे, हा ऑब्झर्वेशन टेबल एक्झॅक्ट फॉलो होण्यासाठी तुम्हाला याची प्रॅक्टिस करा. जेणेकरून मागच्या स्लाईडवरती जा आणि मागच्या स्लाईडवरून ते फॉर्म्युले केव्हा कधी ॲप्लिकेबल करायचे हे समजून घ्या. आणि एखादा छोटा डेमो जे तुम्ही घरामध्ये देखील करू शकताय. 2 प्लेन मिरर घ्यायचे, त्याच्यामध्ये अँगल ऑन दी घ्या, ऑफ दी घ्या, ऑब्जेक्ट ऑन दी अँगल घ्या किंवा ऑन द अँगल ऑफ बायसेक्टर घ्या किंवा ऑफ द अँगल बायसेक्टर घ्या. मग अशी सांगितल्याप्रमाणे नंबर ऑफ इमेजेस बघून घ्या आणि त्याच्यावर हा ऑब्झर्वेशन टेबल तुम्हाला क्लिअर करायला. आता याच्यावरती आणखी एक एक्झाम्पल आपण बघूया जेणेकरून तुम्हाला आणखी याची आयडिया क्लिअर होईल. आता बघा, सपोज असं तुम्हाला एक्झाम्पल विचारलं, estimate the number of images produced if a tiny object is kept in between 2 plane mirrors inclined at 35 degree, 36 degree, 40 degree or 45 degree. म्हणजे एक ऑब्जेक्ट 2 प्लेन मिररच्या मध्ये या 4 वेगवेगळ्या अँगलने केप्ट केला किंवा ठेवला तर त्याच्या नंबर ऑफ इमेजेस किती मिळतील हे कॅल्क्युलेट करा. ठीक आहे. Estimate the number of images produced if a tiny object is kept in between 2 plane mirrors inclined at 35 degree, 36 degree, 40 and 45 degree. चला तर सोडूया. आपल्याला माहिती आहे स्मॉल एन मॅथमॅटिकल फॉर्म्युला नंबर ऑफ इमेजेस काढण्यासाठी 360 डिवाइड बाय थीटा. आता फर्स्ट कंडिशन घेते, लेट थीटा = 35. येणार आन्सर काय, 360 डिवाइड बाय 35, आन्सर काय आला 10.28. आता हा नॉन इंटिजर व्हॅल्यू आहे, याचा अर्थ 10.28 अशा तरी इमेजेस मिळणार नाहीत. मग इमेजेस किती मिळणार आहेत, एक्झॅक्ट 10 बाय विच फॉर्म्युला, कॅपिटल N = स्मॉल m. m नंबर ऑफ विच इज अ इंटिग्रल पार्ट. ओके, म्हणजे 35 डिग्रीच्या वेळेस एक्झॅक्ट नंबर ऑफ इमेजेस किती मिळतील, 10 मिळतील. Second condition, for theta 36 degree, now put this value 36 degree in above formula. N = answer येईल 10. इवन इंटिजर आला, इवन इंटिजर असेल तर कॅपिटल N बरोबर स्मॉल n -1, आन्सर येईल 9. क्लिअर. तर आता 36 डिग्रीसाठी एक्झॅक्ट नंबर ऑफ इमेजेस ह्या 10 नसून त्या किती मिळतील, तर 9 मिळतील. Third condition, if the angle between 2 plane mirrors is 40 degree, by using mathematical formula 360 divided by 40, answer is 9. आता मात्र या ठिकाणी 9 हा ऑड इंटिजर आला. मग
आता ऑड इंटिजर ज्यावेळेस असेल त्यावेळेस दोन कंडिशन नेहमी लक्षात ठेवायच्या. एक ऑन द अँगल बायसेक्टर आणि दुसरी ऑफ द अँगल बायसेक्टर. आता ऑन द अँगल ऑफ बायसेक्टरचा जो काही फॉर्म्युला इथं होता इवन इंटिजरसाठी तोच आहे. इथे इमेजेस त्याच येतील. जो आता इथे किती येईल? इमेजेस त्याच येणार नाहीत. इथं फॉर्म्युला तो आहे, मात्र इथे इमेजेस नाही आल्या. इथे इमेजेस या फॉर्म्युल्यानुसार, कारण का अँगल बदलला आहे. क्लिअर? इथं या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने नंबर ऑफ इमेजेस 8 येतील. आता परत एकदा फॉर थीटा 40 डिग्री number of images small n equal to 9 odd integer, but if object is of the angle of bisector, now formula should be changed. लक्षात घ्या, ऑड इंटिजर ज्या वेळेस येईल त्यावेळेस फॉर्म्युले दोन यूज करायचे आणि या दोन फॉर्म्युल्यामुळे नंबर ऑफ इमेजेस ह्या एकतर 8 असतील किंवा 9 असतील. क्लिअर? आणि लास्ट जो 45 डिग्रीसाठी if the angle between two plane mirrors is 45 degree, then by using mathematical formula n equal to 360 degree divided 45, answer is 8. आता 8 एक्झॅक्ट 8 हे फायनल नंबर ऑफ इमेजेस असेल का? तर या ठिकाणी नाही, कारण 8 हा कोणता नंबर आहे? इवन नंबर आहे. मी इवन नंबर असेल तर फॉर्म्युला काय करणार? -1 करणार. आणि आता एक्झॅक्ट नंबर ऑफ इमेजेस या 45 डिग्रीसाठी हे असतील 7. याचा अर्थ 35 डिग्री, 36 डिग्री, 40 डिग्री आणि 45 डिग्री. मग 35 डिग्रीनुसार येणारे आन्सर 10.28 होतं, जे नॉन इंटिजर होता म्हणून इमेजेस 10 कन्सिडर करणार. 36 साठी नंबर ऑफ इमेजेस 9 आल्या, मात्र 40 डिग्रीसाठी नंबर ऑफ इमेजेस ह्या 2 मिळतील, एकतर 8 असतील किंवा 9 असतील. आणि 45 डिग्रीसाठी नंबर ऑफ इमेजेस 7 मिळतील. याचाच अर्थ या 4 डिग्रीसाठी नंबर ऑफ इमेजेस अशा पद्धतीने मिळतील. हेन्स द इमेजेस प्रोड्यूस्ड फॉर 35 डिग्रीज 10, फॉर 36 डिग्रीज 9, फॉर 40 डिग्री 9 or 8, and last for 45 degree number of images are produced 7. Okay, now for today up to this that part is to be important. आत्तापर्यंत हा झालेला पार्ट आजच्या लेक्चरसाठी हा फार महत्त्वाचा आहे, कारण का याच्यावरती तुम्हाला हमखास एक तरी MCQ असेल जो नंबर ऑफ इमेजेस कॅल्क्युलेट करण्यासाठी. तर याची प्रॅक्टिस करा, 4 फॉर्म्युले समजून घ्या आणि या 4 फॉर्म्युल्यानुसार तुम्ही अप्लाय करा, जेणेकरून हा तुमचा 1 मार्क तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित कॅल्क्युलेट करता येईल किंवा सेव्ह करता येईल. ओके, थँक्यू.